नमस्कार सगळ्यांना. आजच्या स्वरचित आणि स्वलिखित सादरीकरणाच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज गुरुवार आहे, दिनांक 17 एप्रिल 2025. तर नेहमीच्या आपल्या प्रथेप्रमाणे शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात करूया. मी अनंत कुमार जोशी यांना सांगतोय, त्यांनी शंखनाद करावा. अनंत कुमार. झूमच्या काही मर्यादांमुळे शंखाचे सर्व सूर ऐकायला येत नाही, म्हणून आपण प्रदीप डेंगे यांचा ऑन प्री रेकॉर्डेड शंखनाद ऐकूया. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्। अनंत कुमार जोशी आणि विजयराव डेंगे दोघांचे खूप खूप आभार. आणि आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आपल्या समोर आता भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. भारतीताई, करा सुरुवात करा. हा, नमस्कार सर्वांना. नमस्कार. मी सगुण निर्गुण या भागात बाबा महाराज सातारकर हे तुकाराम महाराजांच्या विषयी जे किस्से सांगतात तो एक भाग बघतोय. संसाराचे अंगी अवघीच व्यसने. एकदा श्री तुकोबारायांना मिरच्यांचा व्यापार करून येताना वाटेत एक ठग भेटला. त्याने पितळेच्या काडीला सोन्याचा मुलामा देऊन तुकोबा महाराजांना फसवले. त्यांच्याकडे जी मिरच्यांची वसुली होती ती सोन्याच्या बदल्यात घेतली आणि बाकीचे पैसे सावकाश द्या, असं तरी चालतील, सावकाश दिले तरी चालतील असं त्यानं सांगितलं. आणि इकडे गावातली सावकार मंडळी तुकोबारायांची वाटच बघत होते. त्यांनी सावकारांच्या हातात ती सोन्याची कडी दिली आणि त्यांना सांगितले की तुमचे स्वतःचे पैसे काढून घ्या आणि बाकीचे घरात द्या माझ्या, असं सांगितलं. पण ती कडी सोन्याची नसून पितळेची आहे हे जेव्हा सावकारांना कळलं तेव्हा त्यांनी कपाळावर हात मारून घेतले आणि तुकोबा रायांबरोबर आपणही बुडालो हे जाणून ते संतापले. तुकोबारायांची पत्नी सुद्धा त्यांना वेडेवाकडे बोलू लागली. शेवटी जिजाई वैतागून सावकाराकडे गेल्या आणि त्यांनी त्याच्याकडे आपल्या नावावर कर्ज मागितले. जिजाई माहेरच्या श्रीमंत या कारणाने सावकाराने 200 चांदीचे रुपये जिजाबाईंना दिले आणि ते तिने तुकोबारायांकडे आणून दिले. आणि मग तुकोबारायांनी या पैशाचा मिठाचा व्यापार करायचं ठरवलं. मिठाचा व्यापार उत्तम केला आणि नंतर त्याचा ते पैसे गुळ खरेदी केलं. आणि बरोबर जी मंडळी होती त्यांना तुकोबांचे श्रेष्ठत्व काही कळत नसायचं. काचेच्या खड्यामध्ये जसा हिरा पडावा त्याप्रमाणे किंवा धुलीकणामध्ये मोती हरवून जावा त्याप्रमाणे खोटा नाटा व्यापार करणारे या सगळ्या लबाड लोकांच्या मध्ये तुकोबाराय सापडले होते. पूर्ण दिवस धंदा व्यापार केल्यावर महाराज रात्रभर भजन करत. त्यांना कुणाशी व्यर्थ बडबड करणं आवडत नसे. मुखाने कोणाची निंदा करणं, कानाने काही वाईट कोणाबद्दल निंदेचं ऐकणं हे त्यांना अजिबात पसंत नव्हतं. पण
लोक तर आनंद घेत होती, लोकांची निंदा करण्यातच आनंद काहींना असायचा. पण ही तुकोबारायांना अत्यंत अप्रिय गोष्ट होती. ते अभंगातून म्हणतात, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, असे त्यांचे मत होतं. आणि असा त्यांनी आपल्या गुळाचा व्यापार करून सर्व ते विकून ते गावी परतत असताना परत एक अद्भुत घटना घडली. लाकडाचा नांगर गळ्यात, दाढी मिशी वाढलेला एक ब्राह्मण द्रव्य मागत असलेला त्यांना दिसला. आणि सर्वजण त्याची हेटाळणी करत होते, पण त्याला पाहताच तुकोबारायांना त्याची करुणा उत्पन्न झाली आणि ते त्याच्या या अवस्थेचे कारण त्याला विचारपूस करायला लागले. तो सांगतो, आमचे पाटीलकीचे वतन भाऊबंदांनी दिवाणाला लाच देऊन लुबाडले आणि मला बंदीखान्यात घातले. आमच्या गावच्या अविवेकी राजाने माझ्यावर 300 रुपये कर बसवला. त्यातले 50 रुपये मी दिले, उरलेले 250 त्याच्याकरता मी भीक मागतो आहे. लगेच महाराजांना करुणा उत्पन्न झाली त्याची ही कहाणी ऐकून, आणि एका क्षणाचाही विचार न करता त्यांनी आपल्या जवळचे 250 रुपये त्या ब्राह्मणाला काढून दिले. तो ब्राह्मण 12 वर्षे भीक मागत होता. आता आपले स्वतः करता आपले पैसे सत्कारणी लागले असे वाटून तुकोबा महाराज खूप आनंदी झाले. पण आता घरी जाऊन आवलीला काय सांगायचे, घरी जाऊन आता आवलीला काय सांगायचे असं त्यांच्या मनात प्रश्न पडतो. आणि पांडुरंग आपला भगवंत हे जाणतो आणि तुकोबारायांचे रूप घेऊन तो सावकाराचे ऋण फेडतो आणि वर त्याच्या 5 होऊन त्याला जास्त देतो आणि ते आवलीला नेऊन देण्यास त्याला सांगतो. अशा तऱ्हेने भक्तवत्सल श्रीहरीने आपल्या भक्ताची ह्या वेळेला लाज राखली. तुकोबारायांच्या या स्वभावाने कोणी सावकार आता त्यांना मदत करायला तयार होईना. त्यातच मोठा दुष्काळ पडला. पाऊस नसल्यामुळे गुरांना चारा मिळेना. घरात होते ते सर्व धान्य संपले. शेवटी घरातली सर्व भांडी कुंडी पण विकून टाकली आणि त्या पैशात पेजेवर घरातली माणसं दिवस काढू लागली. पहिली पत्नी अण्णांनी प्राण सोडलेले त्यांना आठवले आणि दुष्काळे आटिले द्रव्ये नेला मान, दुष्काळे आटिले द्रव्ये नेला मान, स्त्री एकी अन्न करिता मेली, असे मनात विचार आले. खूप निराशेने शेवटी त्यांनी 10 जन्मात कोणी दुःख अनुभवले नसेल या इतके दुःख त्यांनी एका जन्मात अनुभवले. आणि संसार यशस्वी करण्याकरता जी खटपट करावी त्याचे रूपांतर जेव्हा अपयशात होऊ लागले तेव्हा तुकोबारायांनी जाणतेपणाने श्रीहरीची इच्छा समजून संसारातून अंग काढून घेतले. आणि या काळानंतर तुकोबारायांनी परमार्थाची ओढ अधिकच वाढली आणि त्यांनी आपले सर्व आयुष्य हरिभजनामध्ये घालवायचा निर्धार केला. अशा प्रकारे तुकोबा जास्तच हरिभजनात दंगले. वा वा, भारतीताई संत तुकाराम महाराज की जय. तुम्ही बाबा महाराज सातारकरांचं मोठं कार्य होतं पण ते आमच्यापर्यंत पोहोचवतायत. चांगलंय चांगलंय. आणि छान छान मस्त आलं. धन्यवाद झालं भारतीताई. धन्यवाद. तयार आहे.
आपल्या समोर आता विकास पाटील सादरीकरण करतायत. पाटील साहेब, करा, सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. हम्म. मी आज श्री पंत महाराज बाळेकुंद्रेकर यांच्याबद्दल माहिती देतोय. भारतात प्रचलित असलेल्या विविध उपासना मार्गात दत्त संप्रदाय हा अत्यंत प्राचीन आहे. दत्त संप्रदायात अनेक महान विभूती निर्माण झाल्या. त्यांनी हा संप्रदाय जिवंत व प्रभावी ठेवला असून त्याची परंपरा अखंड राखली आहे. अशा परंपरेत श्री पंत महाराज बाळेकुंद्रेकर या सत्पुरुषाची गणना असून त्यांनी या पंथाची ध्वजा फडकत ठेवण्याचे कार्य प्रभावीपणे केले आहे. श्री पंत महाराज बाळेकुंद्रेकर यांचे मूळ नाव दत्तोपंत होते. वडिलांचे नाव रामचंद्र पंत कुलकर्णी व मातोश्रीचे नाव सीताबाई. श्री पंत महाराजांचा जन्म दिनांक 3 सप्टेंबर 1855 रोजी बेळगाव मधील दड्डी गावी झाला. दत्तोपंतांचे प्राथमिक शिक्षण दड्डी येथे तर माध्यमिक व उच्च शिक्षण बेळगाव इथले झाले. बालपणी दड्डीचं जंगल, नदी, डोंगर आणि निसर्ग शोभा याचा दत्तोपंतांचे मनावर अनुकूल परिणाम झाला होता. त्यांचा वर्गात पहिला नंबर असे. खेळकर, मनमिळाऊ व आज्ञाधारक असा त्यांचा विद्यादशेत लौकिक होता. जवळजवळ 22 वर्षे त्यांनी बेळगाव येथील मिशन हायस्कूलमध्ये शिक्षकाचे काम केले. पण त्याहून अधिक अध्यात्म विद्यादानाचे कार्य केले. नंतर त्यांना श्री बालमुकुंद स्वामींचा अनुग्रह होऊन ते श्रीपंत बनले. ते बाळमुकुंदांच्या कृपाछत्राखाली त्यांनी सर्व प्रकारची योगसिद्धी मिळवली. नंतर श्री बालमुकुंद स्वामींचा श्रीशैल्य यात्रेस कायमस्वरूपी जाण्याचा निश्चय झाला. त्यांनी श्रीपंतांना गुरुमार्ग चालवण्याची आज्ञा केली व हे काम तुलाच केले पाहिजे, त्यासाठीच तर तुझा जन्म आहे आणि तुला माझे पूर्ण वरदान आहे असे सांगितले. त्यावेळी पंत केवळ 22-23 वर्षाचे होते. गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गुरुमार्ग चालवणे हे त्यांचे सर्वश्रेष्ठ कर्तव्य होऊन बनले. त्यानंतर ते वेदांचे ग्रंथांचे वाचन, चर्चा व साधकांचे शिष्यांचे समाधान करणे यात निमग्न असत. भक्तियोग, ज्ञानयोग हे त्यांच्यात नखशिखांत भरले होते. योग साधना, मुद्रा लावणे हे ते साधकांकडून करून घेत असत. देवासमोर आसनावर बसत किंवा उत्सवासाठी खोलीतून बाहेर पडत तेव्हा ते आपले आप्त किंवा स्वकीय नव्हे तर साक्षात दत्तमूर्ती आहेत असाच सर्वांना भास होई. त्यांचे घर सदैव अतिथी व शिष्यांनी भरलेले असे. त्यांनी गीतासागर, अमृतानुभव, श्री दत्त प्रेमलहरी हे ग्रंथ लिहिले. 18 ऑगस्ट 1905 साली वयाच्या अवघ्या 51व्या वर्षी त्यांनी आपला देह दत्तचरणी विलीन केला. बेळगावात बाळेकुंद्री येथे त्यांची समाधी आहे. त्या गावाला आता तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तिथे 3 दिवस पुण्यतिथीचा उत्सव साजरा होतो. मोठी जत्रा भरते. अशा या दत्त संप्रदायातील श्री पंत महाराज बाळेकुंद्रेकर यांना माझा साष्टांग नमस्कार. वा वा वा. विकास, संत महात्म्यामध्ये आणखी आम्हाला एका एपिसोडची तुम्ही माहिती दिली. खूप खूप छान. छान छान. धन्यवाद. नवीन माहिती मिळाली बाळेकुंद्रेकरांची. छान. धन्यवाद. धन्यवाद. बालकुंडीला जाऊन आलेलो आहोत. अरे वा. आमचे सासूबाईंचे गुरु आहेत ते. अच्छा. अरे. आपल्या समोर आता प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतायत. प्रज्ञाताई, सुरुवात करा. सर्वांना नमस्कार.
भाग 10. थ्री सिस्टर्स एक स्वप्नवत प्रवास. 7व्या दिवशी आम्ही बुमला पास पार बुमला पास पास म्हणजे खिंड. 7व्या दिवशी आम्ही बुमला पास आणि माधुरी पार्क पाहण्यासाठी गेलो. तवांग पासून हे 37 किलोमीटर आहे. इथं जाण्यासाठी परमिट काढावे लागते. परमिट मिळाले नाही तर आपल्याला बुमला पासला आणि माधुरी लेकला जाता येत नाही. हा सर्वच एरिया मिलिटरीचा आहे. येथे झालेल्या शूटिंगमुळे तो माधुरी पार्क माधुरी लेक म्हणून तो ओळखला जातो. येथे एक तर बर्फाच्छादित प्रदेश आहे तर काही दगडी डोंगर आहेत. येथे झाडी फारशी नाहीत. पोटलेल्या नद्या मात्र इथे बघायला मिळतात. पण सर्वत्र लाल रंगाची फुले छान दिसतात. असा हा अतिशय मोठा आरस पाणी माधुरी लेक डोळ्याचे पारणे फिरतो. मग आम्ही बुमला पास येथे गेलो. ही भारत चीन सीमारेषा आहे. हे अंतर 35 किलोमीटरचे आहे. हे ठिकाण 15,200 फूट इतक्या उंचीवर आहे. हा सर्वच प्रदेश बर्फाच्छादित आहे. येथे आल्याबरोबर आपल्या तिरंग्याचे दर्शन झाले. सर्वप्रथम आम्ही तेथे नतमस्तक झालो. आपल्या भारताचे अनेक मानांकित रचना त्या ठिकाणी आम्हाला दिसल्यात. अत्यंत कडक सुरक्षा आहे. तेथे एका मोठ्या हॉल वजा शेड मध्ये आम्हा सर्वांना पर्यटकांना एकत्र केले होते. तेथे आम्हाला त्यांनी चहा नाश्ता दिला आणि ग्रुपने आम्हाला सुरक्षा रक्षकाबरोबर भारत चीन सीमारेषा दाखवली. ती अंदाजे 200 मीटर दूर होती. आमच्या ग्रुपचे जवान लीडरने आम्हाला अत्यंत सुंदर माहिती दिली. त्यांनी अनेक शौर्य कथा या ठिकाणी घडलेल्या आम्हाला सांगितल्या. आमचेही हृदय देशभक्तीने भरून येत होते. येथे अजूनही 1962च्या युद्धाच्या गडद छाया असलेला हा भारताचा सीमा भाग आहे. सीमा रक्षक माहिती देत होते. पण लक्षात ठेवा, ते असं म्हणाले, पण लक्षात ठेवा हा आमचा शब्द आहे की 1 इंच ही जागा आम्ही शत्रुपक्षाला घेऊ देणार नाही. त्यासाठी आपले हजारो जवान रात्रंदिवस जागता पहारा देत आहेत. त्यांनी आम्हाला बर्फाचा उंच कडा दाखवला की जो बघण्यासाठी आम्ही आमची मान पाठीला टेकवली. आताही आणि अखंड 24 तास तेथे आपले जवान जागता पहारा देत असतात. एक आल्याशिवाय दुसरा रिलीव्ह होऊच शकत नाही. तुम्ही टीव्हीवरच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. आम्ही येथे असताना आपला देश 100% सुरक्षित आहे. त्या सुरक्षा रक्षकाने त्यावेळेस पंतप्रधान मोदींचे खूपच आभार मानले व आभार मानले व अभिमान व्यक्त केला की आज आमच्याकडे अत्याधुनिक शस्त्र अस्त्र कपडे लत्ते युनिफॉर्म जेवण आहाराची उत्तम सोय आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे हे सर्व अत्याधुनिक सुरक्षित अशी सुव्यवस्था आम्हाला या ठिकाणी मिळत आहे. जय जवान भारत माता की जयचा जयघोष करत त्यांनी आम्हाला तिथून इच्छित स्थळापर्यंत परत आणून सोडले. त्याच दिवशी दुपारी आम्ही येताना वॉर मेमोरियल बघितले. ते 1962च्या युद्धातील शहीद जवानांना समर्पित आहे. तिथे एक स्तंभ आहे. त्याच्या
भोवती काळ्या ग्रानाईटवर शहीद जवानांची सगळी नावं कोरलेली आहेत. ते बघून आम्ही त्या दिवशी तवांगमध्ये मुक्काम केला. पण हे सगळं अनुभवताना आमचा ऊर अभिमानाने भरून येत होता. जय हिंद. धन्यवाद. वा वा वा, खूप वा, छान छान, सुंदर माहिती. आम्हाला खूप भ्रमंती करताय तुम्ही. आणि आराम आता शेवटचा भाग येईल पुढच्या वेळेस बहुतेक. ओके ओके ओके. खूप सुंदर. हो. हो तयार सर. हा, आता आपल्या समोर अनसुयाताई कुंभार सादरीकरण करतील. अनसुयाताई, करा, सुरुवात करा. सर्व सभासदांना सारस्वतांना नमस्कार. आजची माझी कविता आहे वारकरी आम्ही. आता वारकरी म्हटल्यानंतर खूप चांगले चांगले गुण वारकऱ्यांच्या मध्ये असतात. पण मी जेव्हा खेडेगावांमध्ये जाते, गावाला गेल्यानंतर तिथे ते वारकरी म्हणवतात स्वतःला, पण ते वागतात कसे, असा जरा प्रश्न पडतो. आणि मग त्यातून ही कविता लिहिली गेली. कवितेचं नाव आहे वारकरी आम्ही. वारकरी आम्ही कसे वागतोही छान, वारकरी आम्ही कसे वागतोही छान, विठ्ठलाच्या पायावरी झुकवतो मान, विठ्ठलाच्या पायावरी झुकवतो मान. वारीला येता जाता हरपते भान, चुकवलेच जर काही पकडतो कान, वारीला येता जाता हरपते भान, चुकलेच जर काही पकडतो कान. देवा पुढे उसळती सारे सात्विक भाव, हृदयाशी जोडतात हात चोर साव, हृदयाशी जोडतात हात चोर साव. विसरून भेदभाव गातो जय गान, विसरून भेदभाव गातो जय गान, वारकरी आम्ही कसे वागतोही छान, विठ्ठलाच्या पायावरी झुकवतो मान. येताच माघारी काय होते सांग, येताच माघारी काय होते सांग, दया क्षमा शांती आम्ही ठेवितोची लांब, दया क्षमा शांती आम्ही ठेवितोची लांब. नीती प्रेम पुण्याईचे उखडती खांब, षडरिपुंचे उगवती अंतरंगी कोंब, षडरिपुंचे उगवती अंतरंगी कोंब. विझवतो मानसीचे भलाईचे रान, विझवतो मानसीचे भलाईचे रान, वारकरी आम्ही असे वागतोही छान, विठ्ठलाच्या पायावरी झुकवतो मान. येता घरी खुंटीवरी ठेवतो ही माळ, येता घरी खुंटीवरी ठेवतो ही माळ, मांस दारू दिसताची सुटे कसा ताळ, मांस दारू दिसताची सुटे कसा ताळ. नवसाला प्राणी हत्या बोकडांचा काळ, नवसाला प्राणी हत्या बोकडांचा काळ, मनी असत्य जनी कुटतोची टाळ, मनी असत्य जनी कुटतोची टाळ. विचारतो केव्हा मिळे तीर्थक्षेत्री पुण्य, विचारतो केव्हा मिळे तीर्थक्षेत्री पुण्य, वारकरी आम्ही असे वागतोही छान, विठ्ठलाच्या पायावरी झुकवतो मान. ओव्या सरी शिव्या येती तोंडातून घाण, ओव्या सरी शिव्या येती तोंडातून घाण, आया बहिणी वाटताती कसपटा समान, आया बहिणी वाटताती कसपटा समान. भुवा बाजीत दंग आणि फसवित जन, भुवा बाजीत दंग आणि फसवित जन, विनवितो विवेकाचे देई जरा वाण, विनवितो विवेकाचे देई जरा वाण, वारकरी आम्ही कसे वागतोही छान, विठ्ठलाच्या पायावरी झुकवतो मान. मोह लोभ क्षोभ कसा पोसतो हा पिंड, मोह लोभ क्षोभ कसा पोसत हा पिंड, स्वार्थी ढोंगीपणाचीच लढवितो खिंड, स्वार्थी ढोंगीपणाचीच लढवितो खिंड. नष्टू देत दुष्ट माझ्या कुकर्माचे खंड, नष्टू देत दुष्ट माझ्या कुकर्मांचे खंड, कृपा करे विठू आता राहू नको थंड, कृपा करे विठू आता राहू नको थंड. विलसुदे वदनीया सत्कृत्यांची तान, विलसुदे वदनीया सत्कृत्यांची तान, वारकरी आम्ही कसे वागतोही छान, विठ्ठलाच्या पायावरी झुकवतो मान, विठ्ठलाच्या पायावरी
झुकवतो मानव. धन्यवाद. वा वा वा, पंढरपूरला नेऊन आणलं आम्हाला. हो ना, पण खरं हे वास्तव चित्र आहे. हा, छान, हा, छान. याचं हे करायचंय. वास्तव चित्र आहे. वास्तव आहे. चित्र. हो म्हणजे दोन रूप आणि असतात प्रत्येक माणसाची. हो, खेडेगावी तर हा बरोबर. खूपच प्रकार आहे. सुंदर झाली. छान छान. धन्यवाद. कविता सुंदर. धन्यवाद सर. नमस्कार. ऑनलाईन सादरीकरणात मी प्रथमच सादरीकरण करतोय. विषय आहे देवाकडे दर्शनासाठी जाताना काही ना काही प्रचिती येते. ती प्रचिती आपण समजायची असते आणि पूर्ण विश्वासानेच आपण जातो तेव्हा ती प्रचिती येते, असे ज्यांना ज्यांना प्रचिती आलेली आहे ते म्हणतात. ते प्रचिती येणार आहे की नाही, किंवा मी परीक्षा बघतो, अशा यांनी जर कोणी या विषयाकडे बघितलं तर कदाचित त्यांना प्रचिती येत नाही. पण प्रचिती म्हणजे काय? वडील 60 वर्षाचे झाल्यानंतर आपण अगोदर 60 साजरी करायचो. तर आई वडील म्हणाले की अरे, अष्टविनायकला आपल्याला एकदा जायला. म्हणजे हे कसं होईल की आपण कुठेतरी फिरायला जातो, अशा फिरायला म्हणजे खडतर नसलेल्या ठिकाणी जातोय असं त्यांच्या मनात होतं. पण त्यापूर्वी मोटरसायकलने मी 2 वेळा अष्टविनायक पूर्ण केलेला होता. आणि मला माहिती होतं की हे थोडं कठीण आहे, कारण एक लेण्याद्री लागतो आपल्याला आणि तिथून आपण सुरुवात करायची असते. लेण्याद्री म्हणजे काय? तर लेण्याद्री हा शिवनेरी किल्ल्याच्या समोर आहे आणि तो तेवढ्याच उंचीचा आहे. म्हणजे आपण जेव्हा लेण्याद्रीला दर्शन घेतो तेव्हा आपल्या डोळ्याच्या लेवलवरच समोर शिवनेरी किल्ला दिसतो. आता माझा भाऊ देवदत्त, तर तो आणि मी, कारण त्याला ड्रायव्हिंग यायचं, मी ड्रायव्हिंग करायचो. आता आई वडिलांना लेण्याद्री बद्दल मला कठीण का वाटलं, तर हे दोघही स्लिप डिस्कचे पेशंट होते. म्हणजे आई फक्त बाजारात जाऊन आली की दुसऱ्या दिवशी अर्धा दिवस तिला आराम करायला लागायचा, आणि दादरला वगैरे जाऊन आली तर पूर्ण एक दिवस 24 तास आराम करायला लागायचा. हे म्हणजे अगदी दैनंदिन अनुभव होता. कारण पूर्वीचे आपले पालक आहेत ते काही स्वस्त बसणारे नव्हते. वडील पण 6 तास झोप आणि सबंध दिवस कार्यात मग्न असायचे. परंतु या दोघांना स्लिप डिस्कचा त्रास असल्यामुळे मी माझ्या भावाशी चर्चा केली की आपण एखादी अँबॅसिडर घेऊया. अँबॅसिडर गाडी रुंद असायची आणि आरामशीर असायची, आणि पुढच्या सीटवर जर आपण तिघे बसलो तर मागे दोघांपैकी एकाला वेळ असेल, गरज असेल तेव्हा आराम करता येईल. आणि म्हणून आम्ही अँबॅसिडर गाडीने डोंबिवलीहून निघालो. आणि पहिलाच गणपती जो अष्टविनायकचा नियम आहे त्याच्यामध्ये लेण्याद्री लागतो, आणि लेण्याद्रीला गेल्यानंतर तिथे कळलं की गावात 2 लग्न असल्यामुळे एक पण डोलीवाला नाही आहे. कारण असं आपण धरून चालतो की डोलीवाले आहेत तिथे, आणि हा अगोदर आई वडिलांना विषय सांगितला असता तर त्यांनी कदाचित जायला काकू केलं असतं. तिथे गेल्यानंतर कळलं की एक पण डोलीवाला नाहीये. मग आई वडिलांना ह्या दोन्ही गोष्टी सांगितल्या की आम्हाला 2 डोलीवाल्यांना धरून हा प्रवास लेण्याद्रीचा करायचा होता. पुढचे सगळे प्रवास जमिनीच्या लेवलवर आहेत आणि ते काही कठीण नाहीये. पण दोघेही हिम्मतवाले होते आणि अष्टविनायक ला जायचं किंवा ते पूर्ण करायचं हे त्यांच्या मनात होतं. त्याप्रमाणे दोघेही म्हणाले की प्रयत्न करूया, जितकं जाता येईल तितकं. ही सकारात्मकता आहे लक्षात. आणि आश्चर्य म्हणजे दोघांनीही लेण्याद्रीला वरपर्यंत गेले, दर्शन घेतलं. आम्ही हळूहळू खाली आलो. खूप काळजी होती की फक्त लेण्याद्रीला जाऊन जर कोणाचा आजार वाढला तर मला परत घरी यायला लागेल. पण इथे प्रचितीवरचा पहिला भाग झाला की आम्ही 3 दिवसामध्ये
अष्टविनायक पूर्ण करून घरी आलो. अष्टविनायक वरून येताना मोरेश्वर, मोरगावला पण जायचं असतं असा उल्लेख आहे. तो मोरगाव पण केला आणि घरी आलो. आता साहजिक आहे की पुढचे 4-5 दिवस आई तरी उठणार नाही जाग्यावरून. पण तुम्हाला आश्चर्याचं भाग असा आहे की आम्ही रात्री घरी आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आई आणि वडिलांचं रुटीन नेहमी सारखं चालू होतं. आता याला आपण प्रचिती नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. म्हणून आज माझी इच्छा झाली की आपल्या सगळ्यांसमोर हा एक अनुभव शेअर करावा. आजच्या सादरीकरणामध्ये लक्षात घ्या की दादा महाराज सातारकर हे माध्यम आहे. ह्याला आपण कॅटलिस्ट म्हणतो. हे बरेचसे संत महात्मे पूर्वीपासून ते आत्तापर्यंत, म्हणजे वामनराव पै म्हणा, अधिकारी म्हणा, खूप इथपर्यंत सगळ्यांनी एवढं काम केलेलं आहे. आज आपण गावाकडे गेलो तर मुलांचं स्वाध्याय वर्ग वेगळा, महिलांचा वेगळा, पुरुषांचा वेगळा बघायला मिळतो. तसं दादा महाराज सातारकरांनी खूप काम केलंय आणि त्यांच्या मार्फत आपल्याला आज भारतीताई खानोलकर यांनी तुकाराम महाराजांच्या एका गोष्टीमध्ये लिहिलं. म्हटली तर ती कौटुंबिक आहे आणि म्हटली तर ती आध्यात्मिक आहे. कारण त्याच्यात आपल्याला सांगितलं की शेवटी तुकाराम महाराजांनी आपलं कुटुंबाचा विषय सोडून पूर्णपणे विठ्ठलावर विठ्ठलाला अर्पण केलं. त्यानंतर विकास पाटील यांनी बाळकुंद्रे महाराज बेळगाव, तर बऱ्याच जणांचं ते श्रद्धास्थान आहे. पण कधी कधी काय असतं की काही त्या महापुरुषाची काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नसते आणि या माध्यमातून विकास पाटील हे दर वेळेला वेगवेगळे साधू संत किंवा वेगवेगळी धार्मिक स्थळं याबद्दल आपल्याला माहिती देतात. विकास पाटील तुमचे खूप आभार. भारतीताई तुमचेही खूप आभार. आता आपण येऊया 3 सिस्टर्स. खरं 7 सिस्टर्स होतं, मग 8वी सिस्टर झाली, 8 सिस्टर्स झाल्या. पण आपल्याला प्रज्ञाताई जोशी ह्या सिस्टर्सची ओळख वेगवेगळ्या कार्यक्रमामार्फत, वेगवेगळ्या वक्तव्यातून, लिखाणातून सातत्याने देत आहे. आपल्याला आठवत असेल की आपल्या अपर्णाताई चिटणीस याही प्रवास करून आल्या होत्या आणि त्यांनी आपल्या समोर हे सादर केलं. पण मला नेहमी माहिती, स्थळदर्शन हे प्रत्येकाचं वेगळं असतं. प्रत्येकाचा अनुभव त्यांनी त्या नजरेतून घेतलेला, कारण हा एक असूच शकत नाही. जसं 5 आंधळ्यांसमोर जेव्हा आंधळ्यांना हत्ती समोर सोडलं आणि सांगितलं ओळखा पाहू, एकाने सांगितलं सुपासारखा, एकाने सांगितलं सापासारखा, एकाने सांगितलं खांबासारखा, वगैरे वगैरे. तर स्थळ दर्शन असं असतं. म्हणून कधीही असं म्हणू नये की ह्या स्थळाबद्दल मी ऐकलंय. म्हणून प्रत्येकाकडून ते स्थळ दर्शन ऐकायचं. पण मला प्रज्ञाताई सांगायला आवडेल, बांगलादेशच्या कृपेने आज जगामध्ये सगळ्यांना ह्या सिस्टर्स कळल्या. एक काळ असा होता 10-15 वर्षापूर्वीपर्यंत की भारतातल्या लोकांना या 7 सिस्टर्स भारतात आहे ही जाणीव नव्हती. तिकडच्या लोकांचं एक खंत होती की आम्हाला भारतीय म्हणा, आम्हाला चायनीज म्हणू नका, कारण त्यांचं प्रथम दर्शनी चेहरापट्टी तिकडची असल्यामुळे, म्हणजे चायनाच्या तिबेटच्या जवळची असल्यामुळे. आणि त्याचा प्रसार आणि प्रचार तुम्ही छान करतायत. त्याच्यात तुम्ही परमिट घेऊन त्या 35 किलोमीटरच्या प्रवासाला गेलात आणि तुम्हाला जो जय जवान भारत माता की जयचा जो अनुभव आला आणि तो तुम्ही आम्हाला सांगितलात आपल्या सैनिकाच्या तिकडच्या उपस्थितीबद्दल, आणि हे उत्तम आम्हाला तुम्ही वर्णन केलं आणि दर्शन घडवलं. तुमचे खूप खूप आभार. आजच सकाळी खेड्यामधले घर कौलारू म्हणून एक चित्र आलं होतं आपल्या ग्रुपवर. आता खेड्यामधील वारकरी हा विषय एक उत्तम कवितेच्या सहाय्याने अंशुयाताई कुंभार यांनी आपल्याकडे घेतला. अंशुयाताई, खरंच कौतुक आहे तुमचं की
तुम्ही अशा छान विषयांनाच हात घालता, ज्याच्यात पर्यावरण असेल, शिस्त असेल, लहान मुलांचं संगोपन आणि त्यांची वाढ करण्याचं असेल, निसर्ग असेल, फुलं फळं असतील, आणि तसंच तुम्ही खेडेगावातलं वारकरी त्याच्या माध्यमातून आम्हाला काही गोष्टी माहीत नसलेल्या तुमच्या कवितेमधून पंढरपूरची वारी आम्हाला घडवली. एकच ध्यास पंढरपूरच्या विठोबाच्या पायावर डोकं. अशा प्रकारे आज छान सादरीकरण झालेली आहेत सगळ्यांची. आणि या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. सगळ्यांचे खूप खूप आभार.